पुस्तक बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास. लेखक पुरुषोत्तम खेडेकर. चिकित्सा अवस्था सत्याचा शोध. ह्या पार्श्वभूमीवर आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की ब्राह्मण बहुजन समाजास मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन धर्माविरुद्ध चिथावणी देतात. याचे कारण काय असावे? ब्राह्मण समाजाचा असा आग्रह आहे की भारत देशावर प्रथम ब्राह्मणांनी आक्रमण केले होते. भारतीय समाजावर, भारतीय प्रदेशावर, भारतीय संस्कृतीवर, भारतीय धर्मव्यवस्थेवर सर्वप्रथम ब्राह्मणांचेच राज्य स्थापन झाले होते. त्यामुळे भारतीय जनतेचे व भारतीय भूमीचे भारतीय जनता म्हणजे भारत देशातील बहुजन समाज मालक केवळ ब्राह्मण समाज म्हणजे देव समाजच आहे, अशी ब्राह्मणांची भावना आहे. ब्राह्मण समाजाची लोकसंख्या कमी असल्यामुळे त्यांनी धर्माच्या नावाखाली 4 वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र निर्माण केले. जे ब्राह्मणांचे ऐकणार नाही ते अवर्ण, अतिशूद्र, चांडाळ ह्या नावाने ओळखले जाते. ब्राह्मण समाजाचे सर्वच प्रकारचे हितसंरक्षण करण्याची जबाबदारी उरलेल्या 3 वर्णावर टाकण्यात आली. आजही 21व्या शतकात ब्राह्मण सर्वश्रेष्ठ ही समाज व शासन व्यवस्था आहे. सर्वच बहुजन गुलाम आहेत. त्यातल्या त्यात शिकलेला बहुजन जास्त गुलाम आहे. आता बहुजनांची गुलामी आर्थिक नसून पूर्णपणे मानसिक आहे. 21व्या शतकातील गुलाम बहुजन उच्च शिक्षित असेल, बंगल्यात राहणारा असेल, विमान मोटारीत फिरणारा असेल, मोबाईल वापरणारा असेल, प्रचंड श्रीमंत असेल, फक्त त्याचा मेंदू पूर्णपणे ब्राह्मण हिताचेच विचार करणारा असेल, त्याचे आचरण ब्राह्मणांचीच असेल, तसेच त्याने केलेल्या या कमाईतून ते यज्ञ करेल, मंदिर बांधेल, सत्संगाखाली चुकीचे संग करेल, त्याला खूप प्रसिद्धी मिळेल, त्याला अतिसज्जन ठरवले जाईल. त्याच वेळी त्याच्याकडून बहुजनांसाठी शाळा बांधणे, संडास बांधणे, शेतकरी मदत करणे अशी कामे होऊ दिली जाणार नाही. त्यासाठी गावोगावचे मराठा, भोसले, शिंदे, शिर्के, सुर्वे असे देशमुख, पाटील वापरले जातील. ब्राह्मण समाज म्हणजेच देव समाज हा सर्व जगाचा पालक व मालक आहे, असे चित्र रंगवण्यात आले. क्षत्रियांनी म्हणजे आज स्वतःलाच पंचकुळी, सप्तकुळी, 96 कुळी मराठे, देशमुख, पाटील, यादव, रेड्डी, पटेल म्हणणाऱ्या समाजाने रात्रंदिवस ब्राह्मण समाजाचे संरक्षण करण्यासाठी तयार राहावे, असे धर्मग्रंथातून सांगण्यात आले. भेद नीतीचा वापर करण्यासाठी वेद सांगितले. वेद म्हणजे भेद. हे धर्मग्रंथ माणसाने लिहिलेले नसून प्रत्यक्ष ईश्वर नामक सर्वोच्च परमेश्वरानेच लिहिले आहेत, असे अडाणी बहुजन समाजाच्या मनावर बिंबवण्यात आले. वास्तविक हे थोतांड आहे. परमेश्वराने वेद लिहिले असते तर हे अनेक भाषेत लिहिले असते, सर्वांच्या कामी पडले असते. उदाहरणार्थ, परमेश्वराने वायू, पाणी, हवा, झाडे, माती तयार केली. ही जगात सगळीकडे सारखीच आहे. साक्षात परमेश्वराचीच इच्छा असल्यामुळे वैदिक, सनातनी, ब्राह्मणी, आता आपण हिंदू म्हणतो, धर्मात 4 वर्ण निर्माण झाले असे सतत सांगत राहिले. बहुजन समाजातील स्त्री पुरुषांनी शंका घेऊ नये, चिकित्सा करू नये, अभ्यास करू नये, ब्राह्मण समाजाच्या विरोधात एकत्र येऊ नये, यासाठी बहुजन समाजावर शिक्षण बंदी, धनसंचय बंदी व संरक्षण बंदी करण्यात आली. हाच वामन अवतारातील 3 पालकाचा अर्थ. उदाहरणार्थ, आज आपण ज्याप्रमाणे साप पाळायचा असल्यास त्याचे विष काढतो, त्याचे दात पाडतो, त्याला टोपलीत झाकून ठेवतो, सर्कशीत वाघ, सिंह आक्रमक होऊ नये यासाठी त्याला ट्रेनिंग देतो, त्याचे नख काढून घेतो, त्यांना रक्ताची चव लागू देत नाही, त्यांना पिंजऱ्यात कोंडून ठेवतो, अशात प्रचंड अन्याय, अत्याचार ब्राह्मण समाज म्हणजेच देव समाज बहुजन समाजावर म्हणजेच राक्षस समाजावर करत असे. आजही करत आहेत. त्यासाठी देव समाजाने बहुजन समाजातील माणसांना राक्षस, नाग, भूत, पिशाच, नरकलोक, पाताळलोक म्हणायला सुरुवात केली. आज आपण ज्याप्रमाणे विरोधकांना नालायक, हरामखोर, लाचखोर अशा शिव्या देतो, त्याचप्रमाणे ब्राह्मण बहुजन समाजात हलकट समाज असे. त्यामुळे त्याने देव समाजाचे चित्र काढताना सुरेख काढले, राक्षस समाजाचे चित्र काढताना अकराळ विक्राळ दाखवले, लांब केस, मोठे तोंड, वाघासारखे दात, शिंगे अशी बहुजन समाजाची विटंबना केली. त्यासाठी पाप, पुण्य, पूर्वजन्म, पुनर्जन्म असे शब्द तयार केले. तुम्ही पूर्वजन्मात पाप केले आहे, त्यामुळेच तुम्ही गरिबीत, खालच्या जातीत जन्माला आले, असे धर्मग्रंथाच्या आधाराने ब्राह्मण सांगू लागले. आताही सांगत आहेत. त्यामुळे पुढच्या जन्मात चांगले सुख मिळायचे असल्यास ह्या माणसांच्या जन्मात तू ब्राह्मणांची प्रामाणिकपणे सेवा कर, त्यातून पुण्य संचय होईल. ह्याच पुण्य संचयातून तुला पुढचा जन्म वरच्या जातीत व श्रीमंतीत मिळेल. ह्या भीतीतून बहुजन समाज गुलाम केले. परमेश्वरानेच बहुजन समाजाने शिक्षण घेऊ नये, पैसा कमवण्यासाठी उद्योग व्यवसाय करू नये, सोबत शस्त्र बाळगू नये असे आदेश दिल्याचे
बामण सतत सांगत. तसेच जर कोणत्याही बहुजन व्यक्तीने अथवा समूहाने ह्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करण्याचे टाळल्यास त्याची जाहीर हत्या करण्याचा अधिकार परमेश्वराचे पृथ्वीवरील अवतार भूदेव म्हणजेच बामणांना असल्याचे सांगितले. त्यासाठी अनेकदा बामण समाजाने अत्यंत क्रूरपणे निरपराध बहुजन समाजातील माणसांची शिरच्छेद करून जाहीरपणे हत्या केली. त्यातून बहुजन समाजाच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली. अशा प्रकारे बामण समाजाने स्वतःला सर्वोच्च परमेश्वराचा अंश सांगून बहुजन समाजाच्या मनावर गुलामी लादली. धार्मिक दहशतवाद व सांस्कृतिक दहशतवादाचा जन्म असा झाला. भारतात 18व्या-19व्या शतकात म्हणजे केवळ 200 वर्षापूर्वी पेशवाईचे राज्य होते. त्यावेळी बामणांनी बहुजन समाजावर किती अन्याय केला होता हे आपण वाचलेच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना बामणांनी शूद्र ठरवले होते. तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा खून बामणांनी केल्याचे जगजाहीर आहेच. शाहू महाराजांवर विषप्रयोग झाला अशी अनेक उदाहरणे समोर आहेतच. महात्मा गांधी यांचा खून नथुराम गोडसे ह्या कोकणस्थ बामणाने केला. तो खून करण्यासाठी गोडसेने मुसलमानांची वेशभूषा केली होती, सुंता केली होती, जवळ कुराण घेतले होते. पकडले गेल्यास एका मुसलमानानेच गांधी हत्या केली असे लोकांना वाटेल व बहुजन मुसलमान समाजाविरुद्ध दंगली घडवण्यास बाहेर पडेल असा बामणांचा कावा होता. थोडक्यात बहुजन समाजातील क्षत्रिय, राजे, श्रीमंत, वैश्य अथवा शूर, हुशार, शूद्र हे सर्वजण बामणांचे गुलामच होते. इतकी दहशत निर्माण केली होती. बहुजन समाजातील एखाद्या व्यक्तीने पैसा कमवल्यास राजाने त्या व्यक्तीची सर्व संपत्ती जप्त करून बामणांना दान द्यावी असे राजांना आदेश होते. एवढेच नव्हे तर बहुजन समाजातील सर्व स्त्रिया, कुमारिका अथवा लग्न झालेल्या सर्व स्त्रिया ही बामणांची मालमत्ता समजल्या जात असे. अगदी सर्वात श्रेष्ठ राजांच्या महाराण्याही बामणांची मालमत्ता असे. त्यासाठी बामणांनी धर्मग्रंथ वेदात तरतूद करून ठेवली आहे. एखाद्या स्त्रीला जर 10 अब्राह्मण नवरे असले तरी ती स्त्री एखाद्या बामणांच्या मनात भरल्यास तिच्यावर बामणांची मालकी होत असे. याशिवाय बहुजन समाजातील कोणतीही मुलगी वयात आल्यावर तिच्याशी प्रथम संभोग करण्याचा हक्क फक्त बामणांनाच आहे असा धर्माचा कायदा केला. बहुजन समाजातील कोणतीही मुलगी लग्नापूर्वी बामणास भोगण्यासाठी द्यावी लागे. काही कारणाने एखाद्या बहुजन कुमारिकेचे बामणाने भोगल्यापूर्वी लग्न झाल्यास त्या मुलीच्या नवऱ्याची तिच्याशी संबंध येण्यापूर्वी तिला बामणासोबत शय्यासोबत करावी लागे. यालाच धर्मात अग्रोप भोगाचा हक्क म्हणतात. आताच्या काळात हे प्रत्यक्ष बंद झाले आहे, परंतु बामण संस्कृत मंत्राच्या माध्यमातून वेगवेगळे विधी, होम, हवन असे प्रतिकात्मक विधी करायला सांगतात. त्यातून नवरी मुलगी बामणास उपभोगण्यास दिली असे समजण्यास येते. ब्राह्मण पंडित वि. का. राजवाडे यांनी ह्याबाबत भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास मांडताना ह्या प्रकारावर सविस्तर लिहिलेले आहे. आजही बहुजन समाजामध्ये लग्न झाल्यावर नवरदेव नवरी पहिल्या रात्रीपूर्वी किंवा प्रत्यक्ष पहिल्या समागमापूर्वी सत्यनारायणाची पूजा करतात. ही सत्यनारायणाची पूजा पहिल्या संभोगापूर्वी करायचे कारण तेच आहे. म्हणजे सत्यनारायणाची पूजा हे आपली बायको कल्पनेने बामणास उपभोगण्यासाठी दिली असा त्याचा अर्थ आहे. यालाच आपण प्रतिकात्मक उपभोग म्हणतो. अशा प्रकारे बामणांची नीच विकृती आजही सुरूच आहे. तसेच ब्राह्मण लग्न लावतो म्हणजे तो त्याच्या मालकीची मुलगी नवरा म्हणून स्वाधीन करतो. सत्यनारायणात आपण म म्हणतो, हाताला हात लावतो, ती संमती असते बायको नवऱ्याची पण मालकी बामणाची. घ्या शेकून. त्यासाठीच अभिषेक पूजा सत्यनारायण. ही सत्यनारायण पूजा भारतात मुसलमानांच्या पीराच्या पूजेवरून सुमारे 100 वर्षापूर्वी आली आहे. त्यामुळे आजपासून 5000 वर्षापूर्वी बहुजन समाज किती विकला जात असेल त्याचा आपण विचार करू शकतो. आता आपल्यावरील शिक्षण बंदी, धनसंचय बंदी, संरक्षण बंदी पूर्ण उठली आहे. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे केवळ बहुजन समाजावरच नव्हे तर ब्राह्मण स्त्रियांवर अनंत उपकार आहेत. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पिणार तो गुरगुर केल्याशिवाय राहणार नाही असे डॉ. आंबेडकर म्हणायचे. आजच्या काळात प्रत्येक बहुजन स्त्री पुरुषास केवळ वाघिणीचे दूधच नव्हे तर नागिनीचे विष पचवण्याची क्षमता निर्माण करावीच लागेल. महात्मा फुले म्हणत, विद्येमुळे मती, नीती, गती नि वित्त प्राप्त होते. आता बहुजन समाजासाठी सर्व जग एक खेडे झाले आहे. डोक्यातील मेंदूवर स्वतःचाच ताबा ठेवा व आपल्या संस्कृतीत वारशाचा शोध घेण्यासाठी 3000 वर्षे पाठीमागे चला. म्हणजे आज बामण समाज स्वतःला हिंदू का म्हणतो व बहुजन समाजात मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन यांच्या विरुद्ध का लढायला सांगतो याचा अभ्यास होईल.
प्रबोधनकार ठाकरे हिंदू धर्मात शौचकूप म्हणजे संडास म्हणतात. प्रबोधनकार म्हणतात ब्राह्मण सांगतात हिंदू धर्मातील चांगले लपवून ठेवले. हिंदू धर्मातील एखादी चांगली बाब म्हणजे संडासाच्या टाकीत पडलेला एखादा शेंगदाणा शोधल्यासारखे आहे. ज्याला संडासाच्या टाकीतील तो शेंगदाणा शोधून खायचा असेल तो त्याने खुशाल शोधावा. तेच प्रबोधनकार ठाकरे सांगतात. एका शिवाजी पुढे 33 कोटी देवांची फलटण बाद होते. 7व्या-8व्या शतकाच्या शंकराचार्याच्या नेतृत्वात बौद्ध भिक्खूंना कसे मारले याचा इतिहास प्रबोधनकार ठाकरे यांनी सविस्तर मांडलेला आहे. एका बौद्ध भिक्खूचे मुंडके आणून देणाऱ्यास नगद स्वरूपात बक्षीस दिले जात असे. ब्राह्मण समाजाने बौद्ध भिक्खू व बौद्ध धर्मीय बांधवांच्या निर्दयीपणे कत्तली केल्या हा इतिहास आहे. बौद्ध धर्मीय ब्राह्मणांविरुद्ध पेटून उठल्यास ब्राह्मण संपायला वेळ लागणार नाही यासाठी ब्राह्मण समाजाने कावेबाजपणे स्वतःला हिंदू समाज म्हणून घोषित केले. याशिवाय पुढे अनेकदा मुस्लिम राजवटी ब्राह्मणांनी आपले इमान विकल्याचे दाखले आहेत. अकबरच्या काळात नवरत्न दरबारातील 9ही रत्न ब्राह्मण होते. त्यांनी आपली मूळ नावे बदलून तानेसन बिरबल अशी नावे घेतली. बाहेरच्यांना वाटावे ते मुसलमानच आहेत. बिरबल हा अकबर बादशाहीचे हजारो नोकरांपैकी एक होता, पण तो ब्राह्मण असल्यामुळे बामणांची अकबर बिरबलच्या गोष्टी तयार करून तो हलकट बामण कारकूर बादशाहीपेक्षा अनेक पटीने शहाणा दाखवला. अकबर बादशाह बिनडोक उभा केला. असेच विनोद सरदारजीवर रचले. भारतात धर्माच्या नावावर बाबर व औरंगजेबच्या काळात धर्मीयांवर जिझिया नावाचा विशेष कर लावण्यात आला होता. इस्लामच्या कायद्यानुसार प्रत्येक मुसलमान जकात भरतो, तर गैर मुसलमानाकडून जिझिया वसूल केला जातो वा जात होता. परंतु हा जिझिया कर भरण्यापासून ब्राह्मण समाजास सूट होती. ब्राह्मणांनी बादशहास सांगितले की आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही हिंदू नाहीत, आम्ही परकीय आक्रमक आहोत. आमचे पूर्वज मांगोलच्या अगोदर भारतात आले होते, सबब आम्ही हिंदू नसल्यामुळे आम्ही जिझिया कर भरणार नाही. बादशहाने ब्राह्मणास जिझिया कर भरण्यापासून सूट दिली. तसेच प्रत्यक्ष व्यवहारात पश्चिमेकडील यहुदी, ख्रिश्चन व अरब प्रांतातील अरबी, इराणी, तुर्की, इराकी मुसलमान हे एकच आहेत. यांचे मूळ पूर्वज एकच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्य पेशव्यांच्या हरामखोरीमुळे संपले. ब्रिटिशांचे साम्राज्य देशावर आले. 1 जानेवारी 1818 रोजी पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे ब्रिटिशांच्या महारेजिमेंटने पेशव्यांचा पूर्ण पाडा व पराभव केला. पुणे ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. महार समाजाने ब्रिटिशांना मदत केली याचा प्रचंड राग बामणांना आहे. पुढे इंग्रज भारतातून गेल्यावर बामणांनी गांधी हत्या घडवून आणली. परंतु डॉ. आंबेडकर ह्या महाराने देशाची समतावादी राज्यघटना लिहून ब्राह्मणांच्या हक्क अधिकारावर गंडातर आणले. म्हणून ब्राह्मणांनी डॉ. आंबेडकरांचीही हत्या घडवून आणली. बौद्धांनी बाबासाहेबांच्या पश्चात मोठी भरारी घेतली. त्यामुळे ब्राह्मण समाज महार बौद्ध समाजाचा प्रचंड राग करतो. पुढे 1947 मध्ये भारतातील ब्रिटिश सत्ता संपुष्टात येऊन इथे लोकशाही प्रस्थापित झाली. टिळक, आगरकर, राजवाडे, चिपळूणकर, गोखले इत्यादी अनेक ब्राह्मणांना पेशवाई परत स्थापित होऊन सर्व सत्तासूत्रे परत ब्राह्मणांच्या ताब्यात येईल असे वाटायचे. तसे न झाल्यामुळे ब्राह्मणांनी गांधींना दोषी ठरवले. नथुराम गोडसे ह्या कोकणस्थ भटाने 30 जानेवारी 1948 ला गांधींची हत्या केली. मुसलमानांच्या कत्तली होतील असे गोडसेचे व त्याच्या मागे असणाऱ्या भटांचे कारस्थान होते. नेमका नथुराम गोडसे ह्यास बामण असल्याचे मा. काकासाहेब गाडगीळांकडून ओळखण्यात आले. त्यासाठी ते इतिहास लिहिताना मोगल, गजनी, घोरी कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही ह्याचा उल्लेख मुसलमानी सत्ता असा करतात. या उलट डच, फ्रेंच, ब्रिटिश, पोर्तुगीज हे सर्व ख्रिश्चन असताना त्यांचा उल्लेख ख्रिश्चन सत्ता असा करत नाहीत. याचे कारण भारताबाहेर असलेले सुमारे 20 लक्ष ब्राह्मण कुटुंब अमेरिका, युरोप ह्या ख्रिश्चन देशामध्ये आहे. ब्राह्मणांचे अर्थशास्त्र ख्रिश्चन राष्ट्रावर अवलंबून आहे. तसेच त्याचे व ब्राह्मणांचे मूळ पूर्वज एकच आहेत. यहुदी व ब्राह्मण एकच समजावे.